नमस्कार मैत्रिणींनो. हळद रुसली कुंकू असलं ह्या मालिकेमध्ये आता दुष्यंतचे काही जे कलिग असतात ते घरी येणार असतात आणि हे कृष्णा आणि गौतमीला माहीत असतं. तर आता कृष्णामध्ये गौतमी आपल्या घरी आज पाहुणे येणार आहे, आपण तयारी कशी करायची. तर बालजाबाई आता गौतमीला खुणवते आणि गौतमी तिथून निघून जाते. बालजाबाईमध्ये अशी काही तयारी करा ना की कृष्णा तोंडावरती पडली पाहिजे. आणि एवढंच नाही तर दुष्यंतने सुद्धा तिला चांगलं घराच्या बाहेर हकललं पाहिजे. गौतमी म्हणते, तुम्ही ना काळजीच करू नका, मी बरोबर प्लॅन करते आणि या कृष्णेला तोंडावरती पाडते. तर आता लगेच गौतमी कृष्णाकडे जाते आणि म्हणते, मी तुला सांगते की उद्या आपल्याला काय तयारी करायची आहे. दुष्यंतचे जे मित्र येणार आहे ते खूप स्टँडर्ड लोक आहे आणि त्यांच्यासमोर तुलाही तसंच म्हणून जावं लागेल. असं म्हणून ती कृष्णाला अनेक पट्टी चढवते आणि कृष्णा मान्य होते. ती कृष्णाला एक ड्रेस देते. तो ड्रेस वन पीस असतो. कृष्णाने कधी असा ड्रेस घातलेला नसतो, पण गौतमी खूप फोर्स करते आणि म्हणते तुला असेच कपडे घालावे लागतील. त्याच्यामुळे कृष्णा तयार होते. पाहुणे हॉलमध्ये येऊन बसलेले असतात. तेवढ्यात कृष्णा जिना उतरत खाली येते. त्या शॉर्ट ड्रेसमुळे कृष्णाला खूप लाज वाटत असते. एवढंच नाही तर तिला हिलच्या चप्पलमुळे धड चालताही येत नसतं. ती खाली उतरून आल्यानंतर गौतमी तिच्याकडे चहाचा ट्रे देते आणि म्हणते त्यांना चहा दे. कृष्णा हळूहळू एक एक पाऊल टाकत असते, पण तिचा पाय डगमगत असतो. असं करता करता ती पुढे येते आणि तिच्या हातातील जो चहाचा ट्रे आहे ना, तो खाली पडतो आणि जे पाहुणे आलेले असतात त्यांचे कपडे खराब होतात. तेव्हा ते उठून दुष्यंतला ओरडतात की कोण आहे ही बाई, या असल्या कामवाल्या बाया तुम्ही घरात ठेवतात कशाला. असं म्हणल्यावरती दुष्यंतला खूप राग येतो. दुष्यंत म्हणतो, एक मिनटं, ती कामवाली बाई नसून ती माझी बायको आहे. ती कृष्णा दुष्यंत रांगडे पाटील आहे. असं म्हणल्यावरती इकडे बाळजाबाई आणि गौतमीला मात्र खूप राग येतो आणि लगेच दुष्यंत त्याच्या अंगातील कोट काढतो आणि कृष्णाला घालायला देतो. कृष्णाला हे सर्व खूप बरं वाटतं, कारण आज दुष्यंतने सर्वांसमोर माझं बायको म्हणून नाव घेतलेलं आहे. आता पुढील भागामध्ये नक्की काय होणार आहे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. थँक्यू.